10वी मॅथ टू पेपर 40 पैकी 40 मार्क घेण्यासाठी रील सेव्ह करून ठेवा, चॅनल फॉलो करून ठेवा, कारण पुढील लाईव्ह क्लास आणि पुढील इम्पॉर्टंट क्वेश्चन मी या चॅनलवरती देणार आहे. चला पाहूया कसा आहे पॅटर्न मॅथ टू पेपरचा, कसा सोडवायचा आणि काय चुका करायच्या नाही, कसे पडतील आपल्याला 40 पैकी 40 मार्क. या इकडं बघा, असा असणार आहे आपला पेपर. टोटल 5 क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन 1 मार्काला, दुसरा क्वेश्चन 2 मार्काला, तिसरा क्वेश्चन 3 मार्काला, चौथा क्वेश्चन 4 मार्काला आणि पाचवा क्वेश्चन तो आहे 3 मार्कासाठी. ठीक आहे. त्यामध्ये बघा, जो पहिला क्वेश्चन आहे 1 मार्कासाठी, त्यामध्ये ए आणि बी आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तर ए आहे एमसीक्यू, म्हणजे तुम्हाला लिहायचंय त्याच्यातलं ऑप्शन मधून उत्तर, असे 4 असणार. हे 4 मार्क तुम्हाला पडायला पाहिजे. त्यानंतर 1 मधला जो बी क्वेश्चन आहे तो सुद्धा 4 मार्काला आहे. त्या ठिकाणी 1 मार्काचे 4 क्वेश्चन्स आहेत, हे तुम्हाला सोडवायचे. हे कंपल्सरी आहेत, लक्षात घ्या. या ठिकाणी कोणताही ऑर नाही, 8 पैकी 8 मार्क तुम्हाला पडू शकतात. त्यानंतर जो दुसरा क्वेश्चन आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे ए. कळलं तुम्हाला? यामध्ये तुम्हाला 3 ऍक्टिव्हिटीला बघा, 1 ऍक्टिव्हिटी, 2 ऍक्टिव्हिटी आणि 3 ऍक्टिव्हिटी. या 3 पैकी तुम्हाला कोणत्याही 2 करायच्या, 4 मार्क पडतात, म्हणजे एका ऍक्टिव्हिटीला 2 मार्क तुम्हाला भेटणार आहे. 2 मार्कचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, जो बी आहे, बघा बी मध्ये सुद्धा तुम्हाला 5 क्वेश्चन दिलेले आहेत आणि 5 क्वेश्चन बघा तुम्हाला इथे दिसतात. त्यापैकी तुम्हाला 4 क्वेश्चन सोडवायचे, म्हणजे 8 मार्क पडणार, म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 मार्कासाठी. ठीक आहे. हे सुद्धा तुम्हाला सोडायचे, हे सुद्धा 8 मार्क तुम्हाला पडणार आहे. लाईव्ह क्लास तुम्हाला मी देणार आहे, ताण घेऊ नका, सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करणार आहे. त्यामुळे चॅनल फॉलो करून ठेवा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला लाईव्ह क्लास पाहिजे म्हणून. बघा, तिसरा क्वेश्चन जो आहे, तिसरा क्वेश्चन सुद्धा ऍक्टिव्हिटीचा आहे. तिसरा ए क्वेश्चन बघा, तुम्हाला 2 ऍक्टिव्हिटी दिलेले आहे, 1 ऍक्टिव्हिटी आणि दुसरी ऍक्टिव्हिटी. लहान लेकरासारखा कार्यक्रम आहे, सगळं मी समजून सांगतो, फक्त काय लिहायचं हे महत्वाचं आहे. त्यासाठी लाईव्ह क्लास करणं गरजेचं आहे. बघा, 3 मार्क तुम्हाला पडणारे, 2 पैकी 1 तुम्ही कोणतं पण करून घ्या. त्यानंतर बघा, जो बी आहे, इथे सुद्धा तुम्हाला 4 क्वेश्चन दिले, इथे जास्त ऑप्शन आहेत बघा, लक्षात घ्या. 4 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे, प्रत्येकाला 3 मार्क, म्हणजे असे 6 मार्क. हे सुद्धा पडतात, एकदम सोपं असणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत ठीक आहे. हा चौथा क्वेश्चन साठी तुम्हाला लाईव्ह क्लास नक्की करणं गरजेचं आहे बाळा. चौथा क्वेश्चन थोडासा टफ आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे. बघा, 3 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे, म्हणजे तुम्हाला 8 मार्क पडणारे, प्रत्येकाला 4 मार्क. ठीक आहे. हे थोडासा टफ आहे, थोडी मेहनत लावावी लागणार आहे आपल्याला, यासाठी लावू आपण. ठीक आहे. त्यानंतर बघा, जो 5वा क्वेश्चन आहे तो अतिशय महत्वाचा आहे, म्हणजे 2 पैकी 1 सोडवायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. ताण घ्यायचं काम नाहीये, एकदम सोपं असणार आहे. ठीक आहे. हे 3 मार्क आपल्याला पडायलाच पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण टोटल 40 पैकी 40 मार्क सुद्धा घेऊ शकतो, लक्षात घ्या. हा पेपर पॅटर्नचा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना पाठवा, म्हणजे त्यांचा यांना फायदा होईल आणि कसा पेपर सोडवायचा ते पण समजेल. लाईव्ह क्लाससाठी कमेंटमध्ये लाईव्ह लिहा, 100 कमेंट तरी आल्या पाहिजे. पूर्ण लाईव्ह क्लासेस मी तुम्हाला यावर देणार आहे, फ्री मार्गदर्शन असणार आहे युट्यूबवरती. हा व्हिडिओ मॅक्झिमम विद्यार्थ्यांना पाठवा, चॅनल फॉलो करून ठेवा आणि युट्यूबवर गजानन राऊत आहे चॅनल, हे सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, कारण त्यावरच लाईव्ह क्लास होणार आहे. भेटू पुढच्या लाईव्ह क्लासमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.